डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी इतिहासामध्ये PhD केलेली आहे आणि जसं आपण म्हणतो की हिस्ट्री इज ऑलवेज इव्हॉल्विंग अँड चेंजिंग, तसं डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांची देखील भूमिका ही कायम बदलत असते. मला चांगलं आठवते की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना टोकाचा विरोध ते कायम करत आलेले आहेत. डॉक्टर जितेंद्र आव्हाड जसे हिस्ट्री इव्हॉल्विंग असते तशी भूमिका त्यांची बदलत असते. ज्या वेळेला संघर्षाच्या माध्यमातून किल्ले स्पर्धा ते भरवत होते त्यावेळेला एका वर्षी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं, त्यांचा सत्कार केला होता. आणि याचे साक्षीदार माझ्या मते तत्कालीन म्हणजे संदेश प्रभू आणि उदय मोरे यांना तर नक्की माहीत असेल, कारण ते सगळ्या स्पर्धा ते करत होते आणि त्याचं छायाचित्र देखील त्यांच्या ऑफिसमध्ये मिळेल. त्यामुळे करायचं एक, बोलायचं एक, हा त्यांचा स्थायी भाव आहे. खरं तर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना कोण दम देऊ शकेल ह्या गोष्टीवरच सामान्य जनतेचा विश्वास बसणार नाही. पण घडलं असं होतं की ज्या वेळेला सातत्याने डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर वैयक्तिक टीका करत होते, एकेरीत त्यांचा उल्लेख करत होते, त्यावेळेला पक्षाचे प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांची ही भूमिका होती की इतिहासाच्या त्यांच्या दाखल्यावर, इतिहास जे ते सांगतात त्याच्यावर वादविवाद होऊ शकतो, कारण इतिहास हा नेहमी बदलणारा असतो. ज्यावेळेला नवीन नवीन तुमच्यासमोर इतिहासाचा अभ्यास करताना, रिसर्च करत असताना हिस्ट्री पेपर्स येतात त्यावेळेला हिस्ट्री इज ऑलवेज इव्हॉल्विंग. म्हणून त्यांनी सांगितलेलं शिवचरित्र, त्याच्यातल्या असणाऱ्या विवादास्पद गोष्टी ह्याच्यावर त्यांचा विरोध होऊ शकतो, पण त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणं, त्यांच्या वयाचाही मान न ठेवणं, अशा प्रकारची भूमिका घेऊ नये हे तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना सांगितलं होतं. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना कोणी दम देऊ शकतं याच्यावर मात्र माझा अजिबात विश्वास नाही. सातत्याने एकेरीत त्यांचा उल्लेख करणं ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची सवय आहे. किंबहुना आपण यूट्यूबवर गेलात, ज्यावेळेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं दुःखद निधन झालं, आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान शरदचंद्रजी पवार साहेब हे काय बोलले हे त्यांनी जरूर ऐकावं. पवारसाहेबांनी देखील त्यांच्याबद्दल बोलताना की सबंध महाराष्ट्राभर व्याख्यानं देऊन गडकिल्ल्यांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पुढच्या पिढीपर्यंत तो इतिहास पोचवण्याचं काम हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. ते जे इतिहास सांगत होते त्याच्यामध्ये काही मुद्दे हे वादग्रस्त असू शकतात, पण त्यांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. अशा प्रकारची वक्तव्य आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहताना ते बोलले. हे यूट्यूबवर आहे आणि ते डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी परत बघावं. आदित्य तटकरेंवर देखील विविध असे आरोप केलेले आहेत की प्रदेशाध्यक्षपद असेल की असे विविध आरोप त्यांनी केले. मला जेवढं आठवतं त्यावेळेला इतिहासामध्ये पहिल्यांदा 2017ची जिल्हा परिषदची ज्यावेळेला निवडणूक रायगडमध्ये झाली त्यावेळेला प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे असतील, आमदार सुरेशजी लाड असतील, शेकापचे नेते आमदार भाई पाटील, जयंतजी पाटील असतील, विवेकजी पाटील असतील, मीनाक्षी पाटील असतील, यांनी बसून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शेकापची युती झाली पाहिजे अशा प्रकारची तो त्यावेळेला युती झाली. आणि 2.5 वर्ष राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 2.5 वर्ष शेकापचा जिल्हा परिषद अध्यक्ष अशा प्रकारची व्यवस्था ही स्थानिक पातळीवर झाली होती. राष्ट्रवादी पक्षाला अभिमान आहे जे काम आज अदितीताई तटकरे करतायत. महिला व बालकल्याण मंत्री म्हणून अत्यंत त्या संवेदनशील आहेत. त्यांनी आपला ठसा ज्यावेळेला त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्यावेळी कामातनं त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. किंबहुना रायगडच्या पालकमंत्री होत्या आणि ज्यावेळेला नैसर्गिक आपदा रायगडवर आली त्यावेळेला सर्वात पहिले पोचणाऱ्या ह्या अदितीताई तटकरे होत्या आणि त्या कामातनं बोलतात, त्या मृदुभाषी आहेत, त्यामुळे ते त्यांच्या कर्तृत्वावर पुढे आलेले आहेत.